नजर लागणे म्हणजे काय आणि त्याचे लक्षण काय काय आहेत? लहान मुलांना नजर लागणे म्हणजे वाईट दृष्टीमुळे त्यांच्या आरोग्यावर आणि मनस्थितीवर नकारात्मक परिणाम होणे. अनेक लोक असा विश्वास ठेवतात की मुलं लहान असल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते आणि त्यामुळे ते वाईट दृष्टीचा प्रभाव अधिक सहजपणे अनुभवतात. अनेक संस्कृतींमध्ये लहान मुले वाईट दृष्टीला अधिक संवेदनशील मानले जातात कारण त्यांची ऊर्जा क्षेत्र अजूनही विकसित होत असते. लहान मुलांची नजर दृष्ट कशी काढावी? लहान मुलांना नजर लागल्याची लक्षणं: अचानक रडणे आणि चिडचिडेपणा. मुलं वारंवार आणि अकारण रडत असतील, चिडचिडे आणि अस्वस्थ वाटत असतील तर नजर लागण्याची शक्यता आहे. झोपेमध्ये अडथळे. मुलं जास्त झोपत असतील किंवा रात्री झोप येणे, अशांत झोपणे अशी लक्षणं दिसू शकतात. खाणे-पिणे बंद करणे. मुलं अचानक दूध किंवा इतर अन्नपदार्थ खाण्यास नकार देऊ शकतात. ताप आणि आजार. मुलं वारंवार आजारी पडू शकतात. ताप येणे, सर्दी खोकला होणे अशी लक्षणं दिसू शकतात. नकारात्मक वर्तन. मुलं नकारात्मक वर्तन करू शकतात, जसे की भिंतीवर डोके आपणे, स्वतःला इजा करणे. विकासात अडथळा. मूल त्यांच्या वयानुसार विकसित होत नसतील तर नजर लागण्याची शक्यता आहे. नजर उतारण्यासाठी कोणते उपाय आहेत? पहिला उपाय, नजर उतारण्यासाठी लवंगाचा उपाय. नजर लागणे ही एक सामान्य गोष्ट आहे आणि त्यासाठी अनेक घरगुती उपाय उपलब्ध आहेत. लवंगाचा उपाय हा नजर उतरण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. साहित्य: 5 लवंग, लोखंडाचे टोपले किंवा जुनी वाटी, कागद, थोडा कापूर, जाण्यासाठी काडी. कृती: 1. सूर्यास्तानंतर घराच्या बाहेर पोर्च, अंगण, बैठकघर टोपले किंवा वाटी ठेवा. 2. टोपल्यामध्ये कागद खप पेटवून त्यावर थोडा कापूर टाका. 3. 5 लवंग आपल्या हातात घ्या आणि ज्या व्यक्तीची नजर उतरण्याची आहे त्या व्यक्तीला उभे करा. 4. व्यक्तीच्या पायापासून डोक्यापर्यंत 7 वेळा लवंगा फिरवत श्री गुरुदेव दत्त मंत्र म्हणा. 5. 7व्या फेऱ्यात दत्त महाराज याच्या मागे इडापिडा लागलेली आहे, जी काही दृश्य अदृश्य शक्ती आहे ती पूर्णपणे लवंगांमध्ये आकर्षित होत आहे आणि मी ती घराबाहेर घेऊन जात आहे असे म्हणा. 6. लवंगा टोपल्यातील अग्नीमध्ये टाका आणि काडीने जाळून टाका. 7. टोपल्याकडे बघू नये. 8. घरात परत येताना पायावर पाणी टाका. बाथरूम मध्ये पाय धुवा, तोंडाला पाणी लावा आणि देवघरासमोर नमस्कार करा. दुसरा उपाय, पूजेची सुपारी घराच्या मुख्य दाराला बांधणे. पूजेत वापरलेली सुपारी घ्या, नवीन सुपारी वापरू नये. दिवाळी, कोजागिरी, सत्यनारायण पूजा, लग्न इत्यादी शुभ प्रसंगी वापरलेली सुपारी उत्तम. सुपारी स्वच्छ धुवून घ्या. बांधण्याची पद्धत: सफेद कापडात नवीन रुमाल, सुपारी, थोडे तांदूळ आणि हळदी कुंकू बांधून एक छोटासा पोटली बनवा. पोटलीला मंत्र बोलून, गरज नसेल तर चालेल, घराच्या मुख्य दाराला बाहेरून बांधा. पोटली दाराच्या मध्यभागी, उजवीकडे किंवा डावीकडे कुठेही बांधू शकता. महत्वाचे: दररोज पूजा करताना सुपारीला नमस्कार करा. सुपारी दरवर्षी नवीन पूजेच्या सुपारीने बदला. नकारात्मक विचारांपासून दूर रहा आणि सकारात्मकता वाढवा. हे उपाय केल्याने: 1. घरावरून नजर दोष दूर होईल. 2. नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींपासून घर आणि कुटुंबाचे रक्षण होईल. 3. घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदेल. नजर काढताना काय म्हणतात? नजर काढताना दत्त महाराजांना प्रार्थना करा आणि ज्याची नजर काढायची आहे त्याचे नाव घेऊन खालील वाक्य म्हणा. दत्त महाराज, या माझ्या व्यक्तीचे नाव च्या मागे इडापिडा लागलेली आहे.
जेही काही असेल दृश्य अदृश्य, जी काही शक्ती असेल वाईट इडापिडा असेल ती पूर्णपणे जे मी लवंगा घेतलेल्या आहेत त्यांनी आकर्षण घेतलेली आहे आणि मी या सर्वांना घराबाहेर घेऊन जात आहे. नजर लागणे ही एक सामान्य गोष्ट आहे आणि त्यासाठी अनेक घरगुती उपाय उपलब्ध आहेत. लवंगाचा उपाय हा नजर उतरण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. नजर उतारण्यासाठी मंत्र म्हटले जातात का? असल्यास ते कोणते? नजर उतारण्यासाठी अनेक मंत्र आहेत. काही लोकप्रिय मंत्र खालील प्रमाणे आहेत. 1. श्री गुरुदेव दत्त मंत्र. श्री गुरुदेव दत्त नमो नम. हा मंत्र 7 वेळा जपून नजर उतरवता येते. 2. दुर्गा मंत्र. अय्य हरी क्ली चामुंडाये विच्चे. हा मंत्र 7 वेळा जपून नजर उतरवता येते. 3. हनुमान मंत्र. हम हनुमते नमः. हा मंत्र 108 वेळा जपून नजर उतरवता येते. 4. गायत्री मंत्र. भूर्भुवः स्वः तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा मंत्र 108 वेळा जपून नजर उतरवता येते. लहान मुलांची नजर दृष्ट कशी काढावी? नजर उतारण्याचा उपाय किती वेळा करावा? नजर उतारण्याचा उपाय किती वेळा करावा हे पूर्णपणे परिस्थितीवर अवलंबून आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर वारंवार नजर लागत आहे, तर तुम्ही दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला एकदा उपाय करू शकता. तसेच जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही एखाद्या विशिष्ट नकारात्मक घटनेचा सामना करत आहात, जसे की आजारपण, आर्थिक अडचणी किंवा नातेसंबंधातील समस्या, तर तुम्ही त्या घटनेवर मात करण्यापर्यंत दररोज उपाय करू शकता. तसेच जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे, तर तुम्ही दर महिन्याला एकदा उपाय करू शकता. नजर उतारण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे? नजर उतारण्यासाठी योग्य वेळ. नजर उतारण्यासाठी अनेक वेळा योग्य मानल्या जातात. त्यापैकी काही खालील प्रमाणे. 1. अमावस्या. अमावस्या हा नजर उतरण्यासाठी सर्वात योग्य दिवस मानला जातो. या दिवशी चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी प्रमाणात असते. 2. शनिवार. शनिवार हा दिवस भगवान शनिदेवाचा दिवस मानला जातो. शनिदेव न्याय आणि कर्माचे देवता मानले जातात. त्यामुळे शनिवारी नजर उतरण्यास शुभ मानले जाते. 3. सूर्यास्तानंतर. सूर्यास्तानंतर काळ हा नकारात्मक ऊर्जेसाठी अधिक प्रवण असतो. त्यामुळे सूर्यास्तानंतर नजर उतरण्यास अधिक प्रभावी मानले जाते. 4. इतर दिवस वरील प्रमाणे अमावस्या आणि शनिवार हे दिवस नजर उतरण्यासाठी सर्वात योग्य मानले जातात. परंतु तुम्ही इतर कोणत्याही दिवशी नजर उतारू शकता. नजर उतरण्यासाठी काही टिप्स. नजर उतरण्यासाठी तुम्ही लवंग, कापूर, हिंग, मीठ इत्यादींचा वापर करू शकता. नजर उतरण्याची प्रक्रिया करताना तुम्ही मंत्र म्हणू शकता. नजर उतरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही त्या वस्तू घराबाहेर टाकून द्याव्यात.